नमस्कार मित्रांनो, टेक्नो शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला हिट करा। नमस्कार लाडक्या बहिणींनो, आज मी तुम्हाला एक महत्त्वाची माहिती सांगणार आहे। लाडकी बहीण योजनेचे हप्ते आता काही कारणामुळे बंद झाले आहेत आणि ते कायमचे बंद झाले आहेत। यामुळे काही बहिणींना पुढचे हप्ते मिळणार नाहीत। कोणत्या बहिणी आणि कोणत्या कुटुंबांना याचा परिणाम होणार आहे याबद्दल मी तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहे। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग सुरू करूया। लाडक्या बहिणींनो, इथे पहा 3 जुलै 2024 चा हा जीआर जारी करण्यात आला होता। या जीआर मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत काही सुधारणा करण्यात आल्या आहेत। तर आज मी तुम्हाला ती सविस्तर माहिती सांगणार आहे। या जीआर मुळे कोणत्या बदलामुळे तुम्हाला हप्ता मिळणार नाही आणि तुम्ही अपात्र का ठरलात हे समजून घ्या। आता यासाठी कोण अपात्र आहे हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला हे 4 पॉइंट तुम्हाला नीट समजून घ्यावे लागेल। त्यातील पहिला, वयाची अट। महाराष्ट्र राज्यातील महिलेचे वय 21 ते 65 वर्षाच्या दरम्यान असावे। जर तुमचे वय मर्यादित नसेल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र नाही। 2 नंबरला आहे कुटुंबाची व्याख्या आणि रेशन कार्ड। कुटुंब म्हणजे काय? कुटुंब म्हणजे तुमच्या रेशन कार्डवर नोंदलेल्या व्यक्तींची यादी। एक रेशन कार्डवर फक्त 2च महिला या योजनेचा पात्र ठरू शकतात। एक विवाहित महिला किंवा विधवा महिला किंवा घटस्फोटित महिला आणि एक अविवाहित महिला। जर तुमच्या रेशन कार्डवर 2 पेक्षा जास्त महिला असतील तर फक्त 2च महिलांना या योजनेचा लाभ मिळेल। उरलेल्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही। यापूर्वी काही रेशन कार्डवर अनेक महिलांनी अर्ज केले आणि पैसे घेतले, पण पात्र नसतानाही पैसे घेतल्याने आता चौकशी सुरू झाली आहे। त्यामुळे अशा महिलांचे हप्ते बंद करण्यात आले आहेत। 3 नंबरला आहे इतर योजनांचा लाभ। जर एखादी महिला शासनाच्या इतर योजना अंतर्गत दरमहा 1500 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम मिळवत असेल तर ती या योजनेसाठी अपात्र आहे। उदाहरणार्थ, संजय गांधी निराधार योजना किंवा श्रावण बाळ योजना यासारख्या योजनांमधून जर 1500 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम मिळवत असाल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार नाही। अशा योजनेमुळे तुमचे हप्ते बंद होऊ शकतात, ही गोष्ट लक्षात ठेवा। 4 नंबरला आहे आयकर म्हणजे इन्कम टॅक्स। जर तुमच्या रेशन कार्डवरील कोणतीही व्यक्ती आयकर म्हणजे इन्कम टॅक्स भरत असेल तर त्या रेशन कार्डवरील कोणत्याही महिला या योजनेसाठी पात्र नाही। आता यामध्ये काही लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी आहेत, ते नीट समजून घ्या। एका रेशन कार्डवर फक्त 2च महिला पात्र आहेत। तुमच्या रेशन कार्डवरील किती महिलांचे नावे आहेत हे तपासा। ज्या महिलांनी पात्र नसताना अर्ज केले आणि पैसे घेतले त्यांच्यावर आता कारवाई होऊ शकते। त्यामुळे तुमच्या रेशन कार्डची माहिती नीट तपासा। आणि हा जीआर जर तुम्हाला बघायचा असेल तर तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, त्यावर तुम्ही आपल्या टेलिग्रामच्या चॅनलवर जाऊन हा जीआर बघू शकता। लाडक्या बहिणींनो, ही माहिती खूप महत्त्वाची आहे। तुमच्या सर्व मित्र मैत्रिणींना, नातेवाईकांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही ही माहिती मिळेल। आणि पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओ मध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।